नमस्कार, गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण बघणार आहोत कापवरून कटोरी कशा पद्धतीने आपल्याला कट करायची. तर असा काप कोणताही असो तुमच्याकडे, असा काप आपल्याला ठेवायचा. आता ठेवायचा आहे हा भाग सरळ ठेवायचा, नेहमीप्रमाणे सरळ. तर आपण असा कापवरून अशा कापवरून आपण कळून घेतली. ही थोडीशी डान्स करते म्हणजे आता आपल्याला आपल्या ब्लाउज वरून 3 माप मोजायची असतात. कोणती? तर एक म्हणजे आपल्याला गळ्याची अशी आकार बघायचा आणि काजबटन पट्टीचा आकार बघायचा. 1 नंबर, 2 नंबर, इथं आपल्याला या कटोरीची रुंदी मोजायची म्हणजे 3 नंबर. आता आपल्याला 3 माप मोजायचे. ते कशा पद्धतीने मोजतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत अगदी सोप्या पद्धतीने सांगते. हे बघा, आपल्या ब्लाउज वरून कटोरी टाकलेली आहे आपण. तर सर्वप्रथम आपल्याला गळ्याची आकार मोजायचा 4. हे बघा अशा पद्धतीने 4. आणि दुसरी म्हणजे काजबटन पट्टी. काजबटन पट्टी 3 आणि कटोरीची रुंदी येते 5. अशा पद्धतीने 5. तर आपल्याला 1 नंबरचा म्हणजे गळ्याचा आकार बघायचा. आपल्या गळ्याचा आकार आला 3. 3 तर 3.5 म्हणजे अर्धा इंच आपलं इथं शिलाई जाईल आणि अर्धा इंच इथं शिलाई जाईल म्हणजे आपला गळा तयार 3 चा होईल. आता काजबटन पट्टी 3.5 म्हणजे अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचे. 3.5 तयार, 4 इंच घ्यायचे. इथून आपल्याला एवढी कमी करायची म्हणजे आपली तयार 4 ची पट्टी. आणि हे अशा पद्धतीने जोडून द्या. आता आपल्याला हे माप मोजायचे 5, 3 जास्त प्लेट साठी. अशा पद्धतीने प्लेट आपण 1.5 इंचाची या साईडने आणि 1.5 इंचाची या साईड आणि 2.5 इंचाची वर प्लेट. अशा पद्धतीने तयार आपले 5 इंचाची कटोरी तयार होईल. आता हे माप कमी केलं तर तुम्हाला वाटेल हे लाईन तिरपी जाते. तर अशा वेळेस आपल्याला अशा आकाराची हे आपल्याला वरून शिलाई घ्यायचं आहे. एवढं सरळ आणि वरून शिलाई. तर चला मग असेच नवीन आपण अगदी बारीक गोष्टी सुद्धा तुम्हाला मी क्लिअर करेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. बाय.